संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून। आजच्या या मंगलमय प्रसंगी लोही तालुका दारवा जिल्हा यवतमाळ या गावामध्ये आजचा धम्मदेसनेचा कार्यक्रम हा धम्म संस्कार आपण संपन्न आणि या निमित्ताने माझ्या समवेत या ठिकाणी स्थानापन्न पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेषतः ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत, असा हा श्रद्धा संपन्न परिवार, डेरे परिवार आणि कोणता आहे मनबर परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, गावकरी मंडळी, शेजारी, हितचिंतक उपस्थित सर्वच, मराठी काही बाहेर गावून सुद्धा काही बरेचशे महिला उपासक उपासिका सुद्धा आलेले आहेत। आपल्या सर्वांच्याच प्रती मी भिक्खू संघाच्या वतीने पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, पहिल्यांदाच आपल्या या परिसरामध्ये आमचं आगमन झालेलं आहे। तसं आपल्या बाजूलाच नेर आहे, नेर पासून काही अंतरावरच वटफळी नावाचं गाव आहे की ज्या ठिकाणी आमच्या सर्वांचे जे गुरु आहेत, जे काही महिन्यांपूर्वी ज्यांचं निधन झालं, पूजनीय सुमेध बोधीजी महाथेरो, की ज्यांच्या पदस्पर्शामुळे त्या वटफळी गावाचं नाव या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध झालं, सुप्रसिद्ध झालं। येणाऱ्या 2 फेब्रुवारीला मला वाटते तिथे पण धार्मिक संस्काराचा धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित पण केलेला आहे। तर मला हे सांगायचं की आपला हा जो परिसर आहे, या संपूर्ण परिसरामध्ये भिक्खू संघाचा वास आहे। जरी आपल्या गावामध्ये भिक्खू राहत नसतील किंवा आपल्या गावाच्या आजूबाजूला जरी भिक्खू राहत नसतील, पण अगदी हाकेच्या अंतरावर वटफळीला भिक्षू संघ राहतो, नेरमध्ये पण एका विहारामध्ये भिक्खू राहतात, बाजूला इकडे यवतमाळ आहे, यवतमाळला सुद्धा भिक्खू संघ राहतो, इकडे कारंजा लाड आहे, दारवा आहे, दिग्रस आहे, अजून थोडं अंतरावरती मुळावा आहे। म्हणजे आपल्या या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या संख्येने भिक्खू संघ राहतो आणि आपण तर श्रद्धावान आहातच, आपण सर्व श्रद्धावान आहात। भिक्खू संघावर आपल्या सर्वांची नितांत श्रद्धा आहे। मुळातच ही जी श्रद्धा आहे हे आपलं सर्वात मोठं बल आहे। आपली बुद्धावर, धम्मावर आणि संघावर जी श्रद्धा आहे, हीच श्रद्धा आपल्या जीवनातलं सर्वात मोठं बल आहे, सर्वात मोठी शक्ती आहे। आता बघा, आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये राहतो,
तुम्ही राहता या लोहीमध्ये, एवढ्या लांबून आम्ही प्रवास करून आपल्यापर्यंत आलेलो आहोत. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं नक्कीच ते श्रद्धावान आहेतच. ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, डेरे परिवार, मनवर परिवार, आपण सर्वच, यांनी मागच्या अनेक दिवसांपासून आमची प्रवचनं ऐकली, भंतेजींची युट्यूबला प्रवचनं ऐकली. आपोआपच ती श्रद्धा जागृत झाली. म्हणजे श्रद्धा तर अगोदर पासून होतीच, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होतीच. आपल्याही परिसरामध्ये भिक्खू संघ हा विहार करतो. सुरुवातीपासून आपण भिक्खू संघाला भोजन दान सगळं दान पुण्य करता. पण मोबाईलवर, युट्यूबवर कंटिन्युअसली भिक्खू संघाची प्रवचन ऐकून 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 आणखीन ती श्रद्धा आणखीन वाढत गेली. तर सुप्त इच्छा निर्माण झाली या परिवाराच्या मनामध्ये की ज्या भंतेजींची देसना, ज्या भंतेजींचं प्रवचन आपण मागच्या महिन्याभरापासून, 6 महिन्यांपासून, वर्षभरापासून ऐकत आहोत, एकदा त्यांना आपल्या घरी बोलवायचं. ही सुप्त इच्छा जागृत झाली, म्हणजे महत्वाकांक्षा म्हणूया त्याला आपण. श्रद्धेतून महत्वाकांक्षा कशी उत्पन्न होते? श्रद्धा उत्पन्न झाली, त्याच्यातून ती महत्वाकांक्षा उत्पन्न झाली की आपण भंतेजींना घरी बोलवायचं, ज्यांना आपण नेहमी नेहमी ऐकतो. आता इथं असे बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून भंतेजींचं प्रवचन ऐकलेलं आहे, ऐकत आहे, पण त्यांची इच्छा होती, पण कदाचित काही कारणांमुळे त्यांना बोलवता आलं नाही. या परिवाराने आम्हाला फोन केला, तारीख निश्चित केली, तेव्हा जाऊन बघा आजची तारीख निश्चित झाली. ही यांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे, यांच्या श्रद्धेची ही पावती आहे. येण्या जाण्याचा खर्च केला, भिक्खू संघाच्या दानाचा खर्च केला, आपल्या सर्वांना पुरणपोळीचं जेवण पण दिलं न हो, एवढा सर्व खर्च केला. मंडप बघा, हा हे सगळं नियोजन केलं. हे सगळं नियोजन करायला पैसा लागतो, खर्च करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, आपली ऊर्जा खर्च करावी लागते. तेव्हा जाऊन अशा प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत असतात. बांधवांनो, फक्त जवळ पैसा असून कार्यक्रमाचं नियोजन नाही होत. फक्त पैसा असून चालत नाही, त्यासाठी पाहिजे श्रद्धा. तुमच्यात जर श्रद्धा असेल ना, तर श्रद्धा एवढं मोठं बल आहे बघा. पूजनीय भिक्खू संघावर तुमची श्रद्धा आहे, तर श्रद्धा जर असेल ना, तर बघा तुम्ही मनातल्या मनात विचारही करा की मला भंतेजींना भोजनदान द्यायचंय, भोजनदान द्यायचंय, भोजनदान द्यायचंय. बघा, बरोबर तुम्हाला भंतेजींची भेटही होते, तारीखही मिळते, आणि बरोबर तुमच्याकडून भोजनादी दान पुण्यही घडते. ही तुमची श्रद्धा आहे बघा. अशी श्रद्धा असावी, भिक्खू संघावर श्रद्धा असावी. भिक्खू संघावर का श्रद्धा असावी हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे आपण सर्व श्रद्धावान आहातच, भिक्खू संघावर आपल्या सर्वांची श्रद्धा आहेच. श्रद्धा नसती तर कदाचित आपण इथे बसले पण नसते हो. काही लोक बघा, ते मंगरुळपीरचं आमचं महिला मंडळ आलेलं आहे, त्यांना फक्त माहित होऊ द्या की आमच्या मंगरुळपीरच्या 50 किलोमीटरच्या परिसरामध्ये भंतेजी आले, काम धाम सोडून येतात, प्रवचन ऐकतात, फोटो सेशन करतात, दान पुण्य करतात, निघून जातात. त्यांच्याकडे मला कधी परिषद आहे, निमंत्रण देऊन टाकतो आता, आहे की नाही? त्यांच्याकडे पण बघा, मंगरुळपीरला 2 फेब्रुवारीला धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे बघा. ही श्रद्धा आहे बघा, ही श्रद्धा महत्वाची आहे. आणि श्रद्धा असेल ना, तर श्रद्धा एवढं मोठं बल आहे. जर आपली बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असेल, तर जीवनातील मोठ्यातलं मोठं संकट जरी असेल, त्या संकटाचा सामना तुम्ही करू शकता, त्या संकटांना पार जाऊन सामोरे तुम्ही जाऊ शकता. म्हणून श्रद्धा हवी आहे. पण यामध्ये जसं मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारला की भिक्खू संघावर तुमची श्रद्धा आहे, तुमची सर्वांची भिक्खू संघावर श्रद्धा आहे, भिक्खू संघावर का श्रद्धा आहे बरं? का श्रद्धा आहे भिक्खू संघावर? आता तुम्ही विचार करा, आपल्या या गावामध्ये, आपल्या या जिल्ह्यामध्ये, या आपल्या परिसरामध्ये, या प्रदेशामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांची भिक्खू संघावर श्रद्धा नाहीये. आहेत की नाही अशी लोक? असे अनेक लोक आहेत की ज्यांची भिक्खू संघावर श्रद्धा नाहीये. बरं, ते श्रद्धेचं जाऊ द्या, श्रद्धा तर नाहीच आहे, पण भिक्खू संघावर टीकाही करतात. का करतात टीका? ते स्वतःला विद्वान समजतात, ते स्वतःला शहाणे समजतात, स्वतःला हुशार समजतात, आणि म्हणून भिक्खू संघावर सुद्धा ते टीका करतात. श्रद्धा तर नाहीच आहे. असे अनेक लोक आहेत बघा की ज्यांची भिक्खू संघावर श्रद्धा नाही आहे. यानंतर असे अनेक लोक आहेत की ज्यांची श्रद्धा ही चुकीच्या ठिकाणी आहे. चुकीच्या ठिकाणी म्हणजे काय? की एखादा दगडाचा देव आहे, शेंदूर फासलेला, त्याच्यावर त्याची श्रद्धा आहे.
एखादा कुठंतरी बाबा बुवा आहे ज्याच्या नावानं चमत्कारिक गोष्टी पसरवलेल्या आहेत. जसं तुमच्या बाजूला अमरावती आहे, अमरावतीला कोणता एक बाबा आहे. कोणता बाबा आहे तुम्हाला माहित नाही ना? सांगतो बा, ते कोणता गुणवंत बाबा आहे. आपल्या लोकांची श्रद्धा त्याच्यावर गेलेली आहे की नाही? श्रद्धा बघा कशी कशी असेल श्रद्धा. संघावर श्रद्धा नाहीये. काही काही लोकांची चुकीची श्रद्धा, तर त्याच्यावर श्रद्धा गेलेली आहे. अगदी काही अंतरावरती तो तुमच्या वर्ध्याच्या पुढचा कोणता बाबा आहे? विठ्ठू बाबा टाकडघाट. आपल्यातल्या काही लोक श्रद्धा त्याच्यावर पण आहे की नाही? श्रद्धा आहे की नाही? म्हणजे काही काही लोक अशी आहेत की ज्यांची भिक्खू संघावर नितांत श्रद्धा आहे. काही काही लोक अशी आहेत की ज्यांची भिक्खू संघावर बिलकुल श्रद्धा नाहीये, उलट टीका टिप्पणी करतात. काही काही लोक अशी आहेत की ज्यांची भिक्खू संघावर पण म्हणजे श्रद्धा आहे, थोडीशी इकडे पण आहे, थोडीशी तिकडे पण आहे, असे पण काही काही आहेत. आणि काही काही लोक असेही आहेत भिक्खू संघावर टीकाच नाही पण त्यांची श्रद्धा ही चुकीच्या ठिकाणी आहे. जसं तुम्हाला मी आता बोलून दाखवलेलं आहे. अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, मिथ्या दृष्टी, भ्रामक कल्पना, अशा खुडचट विचारांवरती सुद्धा त्यांची श्रद्धा आहे. बस त्यांना कोणतरी चमत्कार दाखवायला पाहिजे, हात की सफाई चमत्कार दाखवायला पाहिजे, लगेच त्यांची श्रद्धा बस त्यांच्यावरती. चमत्कार को नमस्कार करतो म्हणजे आहे ना, चमत्कार को नमस्कार करतात की नाही, बसली त्याच्यावरती श्रद्धा. ते वाटते की माझं जे श्रद्धास्थान आहे हेच माझं कल्याणाचं आहे, हेच माझ्या हिताचं आहे, हेच माझ्या कल्याणाचं आहे, हेच माझ्या हिताचं आहे. म्हणून बांधवांनो, आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ते श्रद्धास्थान सुद्धा महत्वाचे आहेत. ते कसे असावे तुमच्या जीवनामध्ये? तुमचं श्रद्धास्थान कसं असावं? तुमचं जे श्रद्धा ठेवण्याचं जे स्थान आहे, शरण स्थान आहे, ते कसं असावं याच्याबद्दल सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. दररोज काही काही लोक श्रद्धास्थानाला ग्रहण करतात. जसं तुम्ही ग्रहण केलं, रोज तुम्ही त्रिशरण पंचशील घेता. का घेता? कारण ते तुमचं श्रद्धास्थान आहे. बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धाला शरण जातो. शरण जातो म्हणजे काय? शरण जातो म्हणजे गुलाम होतो असं त्याचा अर्थ होत नाही. शरण जातो म्हणजे मी त्याचं अनुसरण करतो. अनुसरण, शरण शब्द माहित आहे? अनुसरण, शरण म्हणजे त्याचं मी अनुसरण करतो, त्याचं मी आचरण करतो. बुद्धं शरणं गच्छामि, तर बुद्ध तुमचे श्रद्धास्थान आहे. धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माचं शरण करतो, अनुसरण करतो, धम्माचं आचरण करतो. धम्म तुमचा श्रद्धास्थान असला पाहिजे. संघं शरणं गच्छामि, मी संघाचं अनुसरण करतो, संघाचं आचरण करतो. संघ हा तुमचा श्रद्धास्थान असला पाहिजे. द्वितीयंपी, दुसऱ्यांदा सुद्धा, तिसऱ्यांदा सुद्धा. म्हणजे असं का करतो आपण? तीन तीन वेळेस, पहिल्यांदा म्हटलं, पुन्हा दुसऱ्यांदा पण शरण जातो, पुन्हा तिसऱ्यांदा पण शरण जातो, तिसऱ्यांदा पण अनुसरण करतो. का? तर कायेने, वाचेने, म्हणजे माझ्या मनाने सुद्धा या तीनही श्रद्धास्थानांना, काया वाचा मनाने मी शरण जात आहे. याशिवाय मला दुसरं कोणतं श्रद्धास्थान नाहीये. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे, धम्मो मे, संघो मे शरणं वरं, तेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलम. बांधवांनो, आपण म्हणतोय असं हे, याचा अर्थ तुम्ही जाणला पाहिजे. काय याचा अर्थ होतो? की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय, नथी मे शरणं अय्यं, मी कोणाचं अनुसरण करणार नाही. बुद्ध धम्म संघाशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाही आहे. आणि हे सत्यवचन आहे. एतेन सच्च वज्जेन, ह्या सत्यवचनाने हो तुमे जय मंगल, माझं जय मंगल कल्याणो. एवढं आपण बोलतोय ना, एवढं आपण बोलतोय श्रद्धास्थानाबद्दल. ते श्रद्धास्थान, शरणस्थान ग्रहण करतो, त्याच्या आपण गुण गौरव करतो. बांधवांनो, या श्रद्धास्थानाला सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. तर असाच एक उपासक, एक तुमच्यासारखाच एक सामान्य उपासक भगवान बुद्धांकडे येतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, तुम्ही जे श्रद्धास्थान सांगताय, आम्ही पाहतो की समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्या लोकांची श्रद्धा साधू संन्याशांवरती आहे. आता आम्ही पण संन्याशीच आहोत बघा, आहे की नाही? पण आमच्याकडे अनेक संन्याशी आहेत ना, आहेत की नाही? गृहत्यागी अनेक लोक आहेत, साधू संन्याशी, गल्लोगल्ली फिरणारे, ते भीक मागणारे अनेक लोक आहेत.
तर तो उपासक विचारतो की भगवान, आम्ही पाहतो की समाजामध्ये अनेक साधू संन्यासी आहेत की त्यांच्यावर सुद्धा काही लोकांची श्रद्धा असते. आम्ही पाहतो की अनेक नागडे साधू पण आहेत. नागडे साधू बघितले कधी? नाही बघितले असं टीव्हीवर बघितलं असेल. त्यांचं सुरू आहे, ते काय सुरू आहे त्यांचा? महाकुंभ सुरू आहे. कधी टीव्हीवर सोशल मीडियावरती बघा, अघोरी साधू असतात हो. म्हणजे म्हणजे पाहिलं की भीती वाटते की नाही? असं पाहिलं की अरे बापरे, वाटते काय हा अघोरी साधू आहे, काय बोलतो ना, काय राख लावतो ना, काय त्याचे जटा वगैरे, भीतीच वाटते. पण त्याच्यावर पण श्रद्धा असते लोकांची. लोक त्याच्या पाया पडतात हो, पाया पडतात लोक. तर तो उपासक म्हणतो बुद्धांना की काही नागडे साधू पण आहेत, नग्न साधू, त्यांच्यावर पण काही लोकांची श्रद्धा असते. काही ठिकाणी काल्पनिक भ्रामक समजुती असतात, त्याच्यावर पण टीका टिप्पणी, त्याच्यावर पण लोकांची श्रद्धा असते. भगवान, तुम्ही निर्माण केलेला जो संघ आहे त्या संघावर सुद्धा काही लोकांची श्रद्धा आहे. भगवान, संघावर का श्रद्धा ठेवायची? तुम्ही सुद्धा विचार करा बरं. तुमची श्रद्धा आहे कारण तुम्ही बौद्ध हा म्हणून श्रद्धा आहे. एक साधारण तुमचं उत्तर काय होईल? तर मी प्रश्न विचारला की तुमची भंतेजींवर का श्रद्धा आहे, तुमची भिक्खू संघावर का श्रद्धा आहे? तर काही महिला म्हणतील भंतीचा आवाज लई चांगला आहे असं म्हणतील. असं म्हणतील ना, भंतीचा आवाज लई चांगला आहे म्हणून माझी श्रद्धा आहे. आता हे उत्तर काय तेवढं समर्पक उत्तर नाहीये. काही लोक म्हणतील की आम्ही बौद्ध लोक आहोत म्हणून संघावर श्रद्धा आहे. हे पण काही समर्पक उत्तर नाहीये, कारण सर्वांची श्रद्धा थोडी आहे, सर्वच बौद्धांची श्रद्धा थोडी आहे. तर त्या उपासकांनी विचारला प्रश्न की भगवान, संघावर का श्रद्धा ठेवायची? काय विचारतो तो? संघावर का श्रद्धा ठेवायची? म्हणजे संघ हा एवढा पूजनीय का आहे? संघ हा पूजनीय का आहे? संघ हा श्रद्धास्थान का आहे? तर याचं मला उत्तर द्या. तर बघा, आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. मी सुरुवातीपासून तुम्हाला बोलतोय, तुम्ही श्रद्धावान आहात, श्रद्धावान आहात. संघावर तुमची श्रद्धा आहे, पण का आहे? एक तर आम्ही तिघ जण, करुणानंद भंतेजी, धम्मबुद्धी आणि धम्मानंद भंतेजी, आम्ही तिघ जण म्हणजे संघ नाहीये बांधवांनो. एक दोन भंतेजींचा मिळून, 5-10 भंतेजींचा मिळून केवळ तो संघ नाही बांधवांनो. संघ हा विशाल महासागराप्रमाणे आहे. विशाल महासागराप्रमाणे या पृथ्वीवर जे जे कोणी संघ भिक्खू आहेत, मग भारतात असो, भारताच्या बाहेर असो, विदेशामध्ये असो, जे जे कोणी भगवान बुद्धांचं अनुसरण करून प्रवजित झाले, शिरोमुंडन केलं, अंगावर काशावस्त्र धारण केलं आणि विनयाचं पालन करून ते जीवन जगत आहेत, अशा सगळ्या भिक्खूंचा मिळून संघ तयार होत असतो. एक दोन भिक्षूंचा नाही आहे. हा संघ आपल्या सर्वांसाठी पूजनीय आहे. हा संघ आपल्या सर्वांसाठी श्रद्धास्थान आहे. तर संघ पूजनीय का आहे? संघाची आपण पूजा का करा? पूजा म्हणजे पूजा म्हणजे काय? बाकी लोक करतात तसे अनुसरण का करावं? संघं शरणं गच्छामी का महत्वाचं आहे? तर बघा, भगवान बुद्धांनी स्वतः या संघाची स्थापना केलेली आहे. पहिलं कारण समजलं. जसं भारताच्या संविधानावर तुमची श्रद्धा आहे ना, आहे, विश्वास आहे ना? का बरं? कारण बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून. एकमेव कारण आहे त्याला. तुमची संविधानावर श्रद्धा आहे, संविधानावर तुमचा विश्वास आहे, कारण बाबासाहेबांनी लिहिलं. स्पष्ट उत्तर आहे. भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, आमचा बाबासाहेबांवरती विश्वास आहे म्हणून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. आपोआपच संविधानावर आमचा विश्वास आहे, संविधानावर आमची श्रद्धा आहे. संघावर श्रद्धा का आहे? त्याचं पहिलं कारण आहे की संघाची स्थापना, संघाची निर्मिती ही स्वतः भगवान बुद्धांनी केलेली आहे. भगवान बुद्धांनी या संघाची निर्मिती केलेली आहे म्हणून संघ हा पहिल्या कारणामुळे पूजनीय आहे. जेव्हा भगवान बुद्ध त्या निरंजन नदीच्या काठी बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त करतात, बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करतात, दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त करतात, त्यानंतरही भगवान बुद्ध 7 आठवड्यांपर्यंत त्याच बुद्धगयाच्या परिसरामध्ये विहार करतात. तुमच्यापैकी जे जे बुद्धगयाला गेले असतील, ती 7 आठवडे घालवली जी स्थळं आहेत आजही त्या ठिकाणी आहेत. पठमंग बोधिपल्लकं
द्वितीयंच अनिमिसं तृतीयं चंक मनंग सेठं चतुर्थ रत्नाघरं पंचमं अजपालंच मुचिलं देन छट्टमं सत्तमं राजायतनं वंदेतं मुनिसेवितं. ही गाथा पण आहे बघा 7 आठवड्यांची. ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आठवड्या व्यतीत केला त्या 7ही आठवड्यांची गाथा पण आहे. पण ज्या वेळेस भगवान बुद्ध आपला शेवटचा 7वा आठवडा एका राजा येतन वृक्षाखाली व्यतीत करत होते त्यावेळेला तपस्सू आणि भल्लिक नावाचे 2 व्यापारी जे बंजारा समाजाचे होते. बंजारा समाज आपल्या यवतमाळमध्ये सर्वाधिक आहे. तपस्सू आणि भल्लिक असे 2 व्यापारी जे बंजारा समाजाचे होते, जे मुंबईवरून व्यापार करून त्यांच्या स्वर्णभूमीला जात होते. स्वर्णभूमी म्हणजे इकडचा म्यानमार थायलंडचा जो प्रदेश आहे त्याला स्वर्णभूमी म्हणतात. आणि जाता जाता ते दोन्ही व्यापारी निरंजन नदीच्या काठी विश्राम करीत असताना त्यांनी भगवान बुद्धांना पाहिलं. भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व प्रखर होतं, आकर्षक होतं, कारण ते बुद्ध होते ना. तर त्या दोघांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. बघा कशी श्रद्धा, कधी कधी बघितल्याबरोबर म्हणजे बुद्धांना बघितल्याबरोबर श्रद्धा उत्पन्न व्हायची. बघा साहित्यात तर असा उल्लेख आहे की जर कोणी चालणारा व्यक्ती बुद्धांना म्हणजे बुद्धांना जर पाहिलं तर लगेच बुद्धांना पाहिल्याबरोबर तो थांबून जायचा. थांबलेला व्यक्ती खाली बसायचा, खाली बसलेला व्यक्ती गुडघ्यावर बसायचा, हात जोडायचा, लगेच म्हणायचा की भगवान आजपासून मला आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावं. असे अनेक साहित्यामध्ये उल्लेख आहेत बघा. तर ते तपस्सू आणि भल्लिक भगवान बुद्धांना पाहतात, मनात श्रद्धा उत्पन्न होते. ते भगवान बुद्धांच्या जवळ जातात, त्यांना अभिवादन करतात, बाजूला बसतात आणि ते त्यांच्या जवळ डिंकाचे लाडू असतात. तुमच्याकडे असतात का डिंकाचे लाडू, सुका मेवा असतात ना, त्यांच्याकडे होते ते. तर त्यांच्यामध्ये श्रद्धा जागृत झाली, महत्वाकांक्षा की दान पण दिलं पाहिजे. तर आपल्याकडचे ते लाडू डिंकाचे सुका मेव्याचे लाडू असतात. ते लाडू जे असतात, लाडू आणि मधुपाक म्हणजे मधापासून बनलेले विशिष्ट प्रकारचा एक पदार्थ त्यावेळी बनवायचा, त्याला मधुपाक म्हणायचे. साहित्याचा उल्लेख आहे. तर असं ते साहित्य ते सर्व ते भगवान बुद्धांना दान करतात, अभिवादन करतात आणि भगवान बुद्धांपुढे बसून ते शरण स्थान ग्रहण करतात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, 2 रत्नांची शरण ग्रहण करतात, वंदन करतात. संघं शरणं गच्छामि म्हणत नाहीत, कारण त्यावेळेस संघ निर्माण झालेला नसतो. फक्त बुद्ध आणि धम्म या 2च रत्नांची शरण ग्रहण करतात. आणि भगवान एक साहित्य असा पण उल्लेख आहे की त्यावेळेस भगवान बुद्ध आपला एक केस धातू, डोक्यावरच्या केसांचा एक केस धातू त्या तपस्सू आणि भल्लिकला देतात. साहित्यात सांगितलेलं आहे की ते दोघेही जण ते बुद्धांचा केस धातू घेऊन त्यांच्या स्वर्णभूमी म्हणजे म्यानमारला जातात आणि तिथे त्या केस धातूवरती भव्य स्तूपाची निर्मिती करतात, असा पण साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर बघा बुद्धांचे पहिले हे 2 उपासक ठरलेले आहेत जे बंजारा समाजाचे होते. म्हणजे बुद्ध काळामध्ये बंजारा समाज हा मोठा श्रीमंत व्यापारी समाज होता. म्हणजे भटके होते ते. आधी त्यांना भटक्यामध्ये गिनलं जातं. भटके म्हणजे काय, इथून व्यापार करून त्या गावात जाणे, तिथून व्यापार करून त्या गावात जाणे, त्या गावात व्यापार करून तिसऱ्या गावात जाणे, म्हणजे भटकंती करत करत व्यापार करणे. असा श्रीमंत धनवान बंजारा समाजातील हे 2 तपस्सू आणि भल्लिक बुद्धांचे पहिले उपासक होतात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि म्हणून 2 रत्नांची शरण ग्रहण करतात आणि त्यानंतर निघून जातात. 7 आठवडे झाले. त्यानंतर भगवान बुद्ध आपल्या दुःख मुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी बुद्ध गयेवरून कुठे जातात, सारनाथला जातात. त्यांना उपदेश करायचा असतो ना, ते विचार करतात ना की हा उपदेश कोणाला करू, हा दुःख मुक्तीचा उपदेश मी कोणाला सांगाव की माझा उपदेश समजून घेतील. आलार कलामांचं चिंतन करतात. त्यांचे पहिले गुरु ते मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर उद्धक रामपुत्र त्यांचं चिंतन करतात, पण ते पण मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. नंतर त्यांना स्मरण होते त्यांच्या 5 मित्रांची, परिव्राजक मित्रांची, कौंडिन्य, अश्वजित, महानाम,
भद्दीय आणि वप्प आपल्या स्मृतीने जाणतात, त्यावेळेस सारनाथच्या मृगदाय वनामध्ये ते विहार करीत असतात. भगवान बुद्ध बघा, म्हणजे बुद्धांची पण श्रद्धा किती महान आहे की या दुःखमुक्तीचं ज्ञान आपण सांगितलं पाहिजे. तर 250 किलोमीटरचा प्रवास, पायी प्रवास करून भगवान बुद्ध सारनाथला येऊन पोहोचतात. तर तो प्रसंग बघा, किती सुंदर प्रसंग आहे. त्या सारनाथच्या मृगदाय ऋषीपतन मृगदाय वनामध्ये तुम्ही जे सारनाथला गेले आहेत, ते सारनाथची पवित्र भूमी, त्याच ठिकाणी भगवान बुद्धांनी त्या पंचवग्गीय भिक्खूंना आपल्या बुद्धत्व ज्ञानाचा प्रथम उपदेश केला. त्याला काय म्हणतात बौद्ध संस्कृतीमध्ये? धम्मचक्र प्रवर्तन. काय म्हणतात? भगवान बुद्धांनी सारनाथ मध्ये त्या पंचवग्गीय परिव्राजकांना जो पहिला उपदेश दिला बौद्ध संस्कृतीमध्ये, त्याच उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त असं म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला. या मानवी जीवनातील दुःख काय आहे, दुःखाचे कारण काय आहेत, दुःखाचा निरोध कसा करावा, दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग. 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. आणि त्या ठिकाणी बघा किती महत्वाचा इतिहास आहे. सारनाथ मध्ये बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर तिथं बसल्या ठिकाणी त्या पंचवग्गीय भिक्खूंपैकी कौंडिन्य नावाचा एक भिक्खू होता. बसल्या ठिकाणी तो श्रोतापन्न झाला. हे दुःखमुक्तीच्या मार्गातील 4 पायरी आहेत. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत. तर बुद्धाचं प्रवचन ऐकता 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 बसल्या ठिकाणी त्याचा धम्मचक्षु उत्पन्न झाला, तो श्रोतापन्न झाला. आणि बघा, श्रोतापन्न झाला तर चिंतन करता 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 पहिला भिक्खू झाला, भिक्खू संघातला कौंडिन्य, जो दुःखमुक्त झाला, अरहंत झाला. तर कौंडिन्य भिक्खू संघातील पहिला भिक्खू जो दुःखमुक्त झाला. तर बघा, हा धम्मचक्र प्रवर्तन सुत्त सगळं झाल्यानंतर सरते शेवटी भगवान बुद्ध त्याच मृगदाय वनामध्ये त्या पंचवग्गीय भिक्खूंना पुन्हा आपल्या संघामध्ये प्रवज्जित करतात. म्हणजे ऑलरेडी ते प्रवज्जितच होते, पण त्यांना ऍज अ भिक्खू, एक भिक्खू स्वरूपामध्ये त्यांना दीक्षित केलं जातं. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा भगवान बुद्ध भिक्खू संघाची स्थापना करतात. भिक्खू संघाची स्थापना झाली आणि ते 5ही जण भगवान बुद्धांना अभिवादन करतात आणि 3 रत्नांची शरण ग्रहण करतात. बुद्ध, धम्म आणि संघ. संघं शरणं गच्छामि म्हणून तिथे संघाची स्थापना होते. सारनाथ भूमी हे संघाची जन्मभूमी आहे. जसं आपण लुंबिनीला बुद्धाची जन्मभूमी म्हणतो, बरोबर आहे, तसं सारनाथ ही संघाची जन्मभूमी आहे. कारण संघाचा जन्म म्हणजे संघाची स्थापना सारनाथ मध्ये झाली. मग त्यानंतर मग नंतर कोण येतो? यशस आहे, त्याचे 4 मित्र आहेत, त्याचे 50 ग्रामवासी आहेत. अशा 60 जणांना, एकूण 60 जण तिथे भिक्षू होतात सारनाथ मध्ये. आणि त्या 60 भिक्खूंना 61 कोण? भगवान बुद्ध त्या 60 भिक्खूंना उपदेश करतात. भिक्खूंनो चरत भिक्कवे चारिकं, चरत भिक्कवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय देसेत धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसाति कल्याण. भिक्खूंनो, त्या 60 भिक्खूंना कोण कोण होते? ते पंचवग्गीय भिक्खू, 6वा यश, त्याचे 4 मित्र आणि 50 त्याचे गावकरी. अशा 60 भिक्खूंना भगवान बुद्ध धम्म प्रचाराचा उपदेश करतात त्या संघाला की भिक्खूंनो, धम्माचा प्रचार प्रसार करा, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी लोकांना अनुकंपा करा. जो धम्म आदि कल्याण आहे, सुरुवात सुद्धा कल्याणकारक आहे, मध्य कल्याण मध्ये पण कल्याणकारक आहे, पर्योसादी कल्याण त्याचा शेवटही कल्याणकारकच आहे. एवढ्या कल्याणकारी धम्माचा, सद्धम्माचा उपदेश करत चला, फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा. आणि तेव्हापासून
तो संघ, त्या सारनाथ मधून जो संघ तयार झाला तर तो संघ संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, संपूर्ण जगतामध्ये प्रसारित झाला. आणि जिथे जिथे भिक्खू संघ गेला तिथे तिथे धम्म गेला, तिथे तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. तर बघा 2500 वर्षांपासून सारनाथ मध्ये भगवान बुद्धांनी जो भिक्खू संघ तयार केला तोच भिक्खू संघ आजही आहे, तोच भिक्खू संघ आजही आहे. कारण भगवान बुद्धांचं तर महापरिनिर्वाण झालं. जर म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तर सांगा बरं आता बुद्ध कुठे आहेत? ते लोक तर पुण्यवान होते हो की जे बुद्धाच्या काळात जन्मास आले, ज्याने प्रत्यक्ष डोळ्याने बुद्धांना बघितलं, बुद्धांना दान दिलं, बरोबर आहे. पण वयाच्या 80व्या वर्षी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. मग सांगा बरं आज बुद्ध कुठे आहेत? आज बुद्ध कुठे आहेत? तर बघा असाच प्रश्न जेव्हा विचारला तर भगवान बुद्ध काय म्हणतात? भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या महापरिनिर्वाणानंतर, काय म्हणतात? माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता, शास्ता म्हणजे कोण? तुम्हाला सांगणारा, उपदेश करा, तुमचा शास्ता, तुमचा मार्गदर्शक मी सांगितलेला धम्म आणि विनय आहे. समजलं? सो धम्मं पश्यति सो ममं पश्यति, यो ममं पश्यति सो धम्मं पश्यति. जो धम्माला, विनयाला पाहतो तो मला पाहतो, आणि जो मला पाहतो तोच धम्माला आणि विनयाला पाहतो. म्हणजे बुद्ध कुठे बसलेले आहेत? धम्म आणि विनयामध्ये बुद्ध आहेत. कारण शारीरिक रूपा भगवान बुद्ध तर निघून गेले, मृत्यूला प्राप्त झालेले आहेत, पण त्यांनी उपदेशिलेला धम्म आणि विनय या स्वरूपामध्ये बुद्ध आज आपल्यामध्ये आहेत. तर बुद्ध कुठे आहेत? धम्म आणि विनयामध्ये बुद्ध आहेत. आणि हा धम्म तुम्हाला कोण सांगतो? कोण सांगतो तुम्हाला धम्म? भिक्खू संघ सांगतोय तळमळीनं. म्हणजे सारनाथ पासून 2500 वर्षांचा इतिहास आहे. जिथे जिथे भिक्खू संघ गेला तिथे तिथे भिक्खू संघात धम्माचंच काम केलेलं आहे. भिक्खू संघ धम्माचंच काम करतो, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. आज बघा बरं तुम्ही असे कोण, किती लोक आहेत, किती जण आहेत की जे धम्मावरती बोलतात, 22 प्रतिज्ञांवरती बोलतात. आहे कोणी असं? 22 प्रतिज्ञावर बोलणार कोणी असे आहेत का? भीती वाटते. नाही नाही म्हणतात, 22 प्रतिज्ञामध्ये बोलू नये म्हणतात, कारण त्याच्यामध्ये म्हणतात ते बाबासाहेब सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञामध्ये असं असं सांगितलेलं आहे. नाही नाही म्हणतात. हा भिक्खू संघ आहे बघा, भिक्खू संघ पुढाकार घेतो, तळमळीनं, करुणेनं भगवान बुद्धांच्या उपदेशाला जाणून, आदेशाला जाणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो बघा. तर मला सांगा, तुम्हाला जर पुण्य करायचं आहे, तुम्हाला जर वाटत असेल की जर मी बुद्धाच्या काळात जन्मास आले असते तर माझं किती पुण्य झालं असतं, मला प्रत्यक्ष बुद्धाला पाहता आलं असतं, तर तुम्ही भिक्खू संघाला पहा. कारण बुद्ध संघामध्ये विराजमान आहेत. माझा जर जन्म बुद्ध काळात झाला असता तर मी प्रत्यक्ष बुद्धाला दान दिलं असतं. तुम्ही भिक्खू संघाला पहा, कारण बुद्ध संघामध्ये विराजमान आहे. बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नाही, लक्षात ठेवा. आलं लक्षात? म्हणजे बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो. बुद्ध सुद्धा संघाचे एक सदस्य आहेत. उलट भगवान बुद्ध स्वतःपेक्षा संघाला मोठं समजतात. की ज्यावेळेस ती महाप्रजापती गौतमी आली बुद्धांना चिवरदान देण्यासाठी की भगवान हे चिवर तुम्ही ग्रहण करा ना, तुम्ही ग्रहण करा. ती म्हणते, भगवान बुद्ध म्हणतात की माते हे चिवर मला दान देऊ नको, तू संघाला दान दे. नाही ना भगवान, मी रात्रभर जागरण केलं, ते कापूस विणत असताना मी फक्त बुद्धाचा विचार केला, सूत विणत असताना मी फक्त बुद्धाचा विचार केला, चिवर शिवत असताना मी फक्त बुद्धाचा विचार केला, चिवराची घडी करताना मी बुद्धाचा विचार करा, रंगवताना वगैरे वगैरे मी फक्त बुद्धाचा विचार केला की हे चिवर मला बुद्धालाच दान द्यायचं आहे. तर भगवान माझ्या पुण्यासाठी तुम्ही चिवर ग्रहण करा ना. भगवान बुद्ध काय म्हणतात की माते तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे? आता तुम्हाला पण विचारलं, तुम्ही काय म्हणाल? महापुण्य पाहिजे. ती पण म्हणाले की भगवान मला महापुण्य पाहिजे. तर माते हे चिवर मला नको देऊ, हे चिवर तू संघाला दान दे, संघाला दान दे. कारण काय की संघ हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण बुद्ध 80 वर्षापर्यंत जगले,
बुद्ध शरीर रूपाने निघून गेले, पण संघ कधी मरत नाही. लक्षात आलं? संघ कधी मृत पावत नाही. संघाला दिलेलं दान कधी मृत होत नाही, कधी निर्जीव होत नाही. कारण संघ बुद्धाने स्थापन केला तेव्हा पण संघ होता, अशोकाच्या काळात पण संघ आहे, आजही संघ आहे. जोपर्यंत धम्म आहे, संघ आहे, तोपर्यंत संघ टिकूनच राहणार आहे. बघा, संघ कधीही मृत होत नाही, म्हणूनही संघाचं स्थान हे पूजनीय आहे. समजलं? संघाला दिलेलं दान म्हणजे बुद्धाला दिलेल्या दानासारखंच महत्फलाही संघाला दिलेलं दान आहे. म्हणून बांधवांनो, संघ आपल्यासाठी पूजनीय आहे, संघ आपल्यासाठी श्रद्धास्थान आहे. म्हणून संघ तुमच्याकरिता सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहे. त्याच्यानंतर बुद्ध आणखी सांगतात की संघ जो आहे, या पृथ्वीवर हा जो संघ आहे, हा संघ, हा श्रमणांचा संघ या पृथ्वीवरच्या सर्व 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 साधू संन्यासी श्रमणांपेक्षा पूजनीय आहे. कारण या संघामध्ये 9 प्रकारचे गुण ठायी असतात. किती प्रकारचे गुण? 9 प्रकारचे गुण आहेत त्या संघात. या संघामध्ये 9 प्रकारचे गुण आहेत, म्हणूनच हा संघ पूजनीय आहे. हे 9 गुण दुसऱ्या कुठल्या संघामध्ये पाहायला मिळत नाही. हे 9 गुण दुसऱ्या कोणत्या साधू संन्यासामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. कोणते ते 9 गुण आहेत? तर बघा, तुम्ही सुद्धा संघाची वंदना म्हणता ना. काय म्हणतो मी संघाची वंदना? सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. बरोबर आहे? उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो. किती गुण झाले? 4 गुण. यदिदं चत्तारी पुरीस युगानी अट्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघो. आहुनियो पाहुनियो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोक साती. असे हे 9 गुण संघामध्ये आहेत आणि म्हणून संघ पूजनीय आहे. तुम्ही म्हणता रोज, तुम्ही संघ गुणांची वंदना म्हणता, पण त्याचा अर्थ माहित नाहीये. किंवा अर्थ माहित असेल, त्याचा मतीत अर्थ माहित नाहीये, तर भगवान बुद्धांनी स्वतः संघाची गुण महिमा गायलेली आहे. संघ कसा आहे? पहिला गुण, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. भगवंतांचा श्रावक संघ कसा आहे? सुपटिपन्नो आहे. सुपटिपन्नो, पटिपन्नो म्हणजे प्रवाह, म्हणजे मार्ग. सुपटिपन्नो, सुमार्गावर चालणारा संघ आहे. सुमार्ग म्हणजे कोणता मार्ग? तुम्ही बघा, अनेक साधू संन्यासी लोक असे आहेत, अनेक गृहत्यागी असे आहेत की ते कुमार्गाचा अवलंब करतात. कुमार्ग म्हणजे कोणता मार्ग? लोकांना फसवून जीवन जगतात, लोकांना लोबाडून जीवन जगतात. काही काही जण चोऱ्या पण करतात, काही काही जण हिंसा करतात. पण तरी लोकांची श्रद्धा असते. बघा, त्यांना हे समजत नाही की हा वाम मार्ग आहे, हा कुमार्ग आहे, हा सुमार्ग नाहीये. कसा होऊ शकतो? हो, एखाद्या प्राण्यांचा बली देणं हा सुमार्ग होऊ शकतो का? बिलकुलच नाही. पण तरी लोक करतात की नाही? कोंबड्या बकऱ्याचा बली देतात की नाही? त्यांना वाटते की हा सुमार्ग आहे. बांधवांनो, तो सुमार्ग नाहीये. कधीतरी डोक्याला जोर द्या, प्रश्न विचारा की कोंबड्याचा बकऱ्याचा बली दिल्यानं माझं कसं कल्याण होईल? होऊ शकते कल्याण? मुख्य प्राण्यांचा जीव देतोय आपण. भिक्खू संघ हा कुमार्गावर कधीच चालत नाही, सुमार्गावर चालतो. सुपटिपन्नो आहे. कसा आहे? भिक्खू संघ कधी हिंसा करत नाही. बघितलं तुम्ही कधी की भिक्खू संघाने तुम्हाला कधी हिंसा करा असं म्हटलं? कधी कधी केला का उपदेश? बिलकुलच नाही. भिक्खू संघ कधी हिंसेचा मार्ग अनुसरण करत नाही. भिक्खू संघ कधी चोरीचा मार्ग अनुसरण करत नाही. भिक्खू संघ कधीही व्यभिचाराचा मार्ग अनुसरण करत नाही. भिक्खू संघ कधीही आपल्या वाणीने तुमच्याप्रती दुष्कर्म करणार नाही. तुम्हाला जर आम्ही काही सांगायचं ना, तुम्हाला आम्ही चांगलंच सांगणार. वाणीचे चांगले कर्म करा, खोटं बोलू नका, निंदा नालस्ती करू नका, चुगल्याच्या हाड्या करू नका, शिव्या देऊ नका, असं मंत्री सांगतात ना. वाणीचं सत्कर्म करणारे तुम्हाला सांगतात. भिक्खू संघ कधीही नशापान मद्यपान करत नाही. नाहीतर बघा, ते अघोरी साधू बघितले हो आम्ही,
त्या सोशल मीडियावरती अघोरी साधू असं पकडतो आणि काय लोक त्याचे पाया पडतात, चिलम फुकणार आहे. अरे सुमार्ग नाहीये तो सुपटीपन्नू नाहीये. एक तंबाखू खाणारा त्याच्या पाया पडतात, चिलम फुकणारा त्याच्या पाया पडतात. अरे तुम्ही कुठं चाललात? बुद्धी स्वतःची बघा जरा विचार करा. कुमार्ग कोणता, सुमार्ग कोणता याचा विचार करा बांधवांनो. भिक्खू संघ कसा आहे? सुपटीपन्नू आहे, सुमार्गावर चालतो बघा. आणखीन उजूपटीपन्नो, सरळ मार्गावर चालतो बघा. सरळ मार्ग, चुकीचा मार्ग. सरळ मार्ग कोणता आहे? जीवनामध्ये दुःख मुक्तीचा एकमेव सरळ मार्ग बुद्धानं शिकवलेला आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा, याच्याशिवाय दुसरा सरळ मार्ग नाहीये. वाकडा तिकडा लोक जातात बघा. लोक असतात ना, लोकांना फक्त म्हणाव तुला दुःखमुक्त व्हायचा का, सुखी व्हायचे का, एक काम कर, तिकडे जा, तिकडे बाबा बुवा राहते, त्याच्याकडे जा, उपास तापास कर, जत्रा यात्रा कर, नारळ फोड, असं कर तसं कर, बस झालं. वाकड तिकडे चाललो आपण. उजूपटीपन्नू नाहीये, वाकड तिकडे बघा. वाकड तिकडे काही ते याच्यामध्ये बघा, ते राशी भविष्य, राशी येते. तुमच्या राशीमध्ये अमक ढमक होईल, तुमच्या राशीमध्ये तसं होईल. अरे वाकड तिकडे मार्ग आहे तो. ते हाताच्या त्या भविष्य काय म्हणतात त्याला, हस्तरेखावर लोक उभारतात. अरे ते वाकडा तिकडे मार्ग आहे. ते ग्रह तारे बुध शुक्र शनी, तुमच्या बुध मध्ये शनी गेला म्हणते, राहू गेला म्हणते, आणि तुमचं काय काय झालं म्हणते असं. अरे सगळं वाकडा तिकडा मार्ग आहे. उजूपटीपन्नू नाहीये हा मार्ग. दुःख मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. हे बाकीचं सगळं अंधश्रद्धा सगळं सोडा. शील, समाधी आणि प्रज्ञा, एकमेव युनिक हा उजूपटीपन्नो भगवतो सावक संघो यायपटीपन्नो. याय काही लोक न्याय म्हणतात, त्याचा अर्थ न्यायच होतो, परंतु तो उच्चार जो आहे तो नाकातून आला पाहिजे. याय जमल का तुम्हाला? पालीचा उच्चार याय म्हणजे न्याय मार्गावरती प्रतिष्ठित आहे. न्याय मार्ग आहे बघा. कारण इथे कोणताही भिक्खू म्हणजे जरी खालच्याकडून आला असेल तरी तो समान लेखला जातो. जरी श्रीमंत असेल गरीब असेल तो समान लेखला जातो. काळा असो गोरा असो तरी तो समान लेखला जातो. इथे धम्म आणि विनय महत्वाचा आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. न्याय मार्गावर चालणारा संघ आहे. असे अनेक संघ दुसरीकडे पण आहेत की इथे भेदाभेद आहे. खालच्या दरीतला आहे का तू? खालीच राह. तू वरच्या दरीतला आहे का? तू वरतीच राह, असं आहे. संघ तसा नाही आहे. संघ न्याय पटीपन्नो, न्याय मार्गावर प्रतीच आहे. न्याय पटीपन्नो भगवतो सावक संघो सामीची पटीपन्नो भगवतो. सामीची पटीपन्नो म्हणजे नेहमी उच्च मार्गाने जाणार आहे. वरती म्हणजे कुठं? निब्बाण मार्गाकडे, नेहमी निब्बाणाकडे जाणारा हा संघ आहे. या सामीची पटीपन्नो भगवतो सावक संघो, हे 4 गुण झाले बघा. त्यानंतर यदिदं चत्तारी पुरीस युगानी, 4 प्रकारच्या पुरुषांच्या जोड्या असतात. चत्तारी पुरीस युगानी, 8 पुरीस पुग्गला, 8 प्रकारचे पुरुष या संघामध्ये आहेत. कोणता संघ? भगवान बुद्धांचा. 8 प्रकारचे पुरुष. पहिला श्रोतापन्न मार्गावर प्रतिष्ठित असणारा, श्रोतापन्न फळ प्राप्त केलेला. सकृतगामी मार्गावर असणारा, सकृतगामी फळ प्राप्त केलेला. अनागामी मार्गावर असणारा, अनागामी फळ प्राप्त केलेला. आणि अरहंत मार्गावर असणारा आणि अरहंत फळ प्राप्त केलेला. असं 8 प्रकारच्या पुरुषांचा म्हणजे 8 प्रकारचे पुरुष भिक्खू या संघामध्ये आहेत. 8 पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघ. म्हणूनच बघा, जो संघ सुपटीपन्नो आहे, उजूपटीपन्नो आहे, यायपटीपन्नो आहे, सामीची पटीपन्नो आहे आणि 8 पुरीस 8 प्रकारचे पुरुष या संघामध्ये आहे, तो संघ तुमच्यासाठी पूजनीय नाही तर कसं राहिलो? पूजनीय राहील ना. म्हणून म्हटलेलं आहे आहुनीयो. आपण या संघाला शील याबद्दल आव्हान देऊ शकतो. शीलाबद्दल, ध्यानाबद्दल, धम्माबद्दल, आचरणाबद्दल आहुनियो आव्हान देऊ शकतो. विद्वत्तेबद्दल आहुनियो आव्हान देऊ शकतो. आहुनियो पाहुनियो म्हणजे पाहुणा बनून. जर तुमच्याकडे पाहुणे येतात, मी पाहुण्यांचा पाहुणचार करता. का करता? अरे बाबा माझा पाहुणा आहे की नाही, माझा जावई आहे, माझा सासरा आहे, पाहुणचार करता की नाही? करता की नाही पाहुण्यांचा?
तेच जर ते पाहुणे तुमचे वैरी असते तर दरवाजे बंद करतो, होय तिकडं, करतो की नाही आपण? काही पाहुणचा विचार काही नाही, होय तिकडं, असं म्हणतो ना आपण. भिक्खू संघ कसा आहे? पाहुनियो, एवढा पूजनीय आहे की एखाद्या पाहुण्याप्रमाणे त्यांचा पाहुणचार सुद्धा आपण करू शकतो. बघा, पाहुनियो, दक्षिणीयो म्हणजे दान देण्यास योग्य आहे. कारण इथं संघाला दिलेलं दान हे नेहमी पूजनीय असते. संघाला दिलेलं दान दक्षिणीयो हे तुमच्या कल्याणाचं असते. कारण संघ कधी मृत पावत नाही, आणि संघाला दिलेलं दान तेही कधी मृत होत नाही, निर्जीव होत नाही. म्हणून या संघ दक्षिणीयो, अंजली करणीयो, असं जे हात जोडतात ना, याला अंजली प्रणाम म्हणतात. हा संघ अंजली करणीय आहे, कारण संघ पूजनीय आहे. तुम्ही या संघाला हात जोडू शकता. बघा, अंजली करणीय, एवढा पूजनीय हा संघ असल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठेही श्रद्धा ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. एवढा पूजनीय या गुणांनी युक्त आहे. म्हणून तर या गुणवंदनेमध्ये आपण म्हणतो आहुनियो, पाहुनियो, दक्षिणीयो, अंजली करणीयो, अनुत्तरंग, अनुत्तर आहे या पृथ्वीवर, अनुत्तरंग पुय्यंग खेतंग. खेतंग म्हणजे शेती, खेतंग म्हणजे शेती. कोणती शेती आहे ही? पुय्यंग खेतंग. अरे पुण्यकर्म करण्याची शेती आहे. पुय्यंग खेतंग लोकसाती. भगवान बुद्धाने 31 प्रकारचे लोक सांगितलेले आहे. त्याच्यापैकी एक हा जो आपला हे जे लोक आहे, मनुष्य लोक, हा एक लोक आहे. 31 प्रकारच्या लोकांमध्ये एकमेव की जिथे पुय्यंग खेतंग, जिथे तुम्ही पुण्याचं बीज पेरलं ते कधी निर्जीव होणार नाही. ते पुण्याचं बीज तुम्हाला नक्की फळ दे. असं पुय्यंग खेतंग पूर्ण लोकांमध्ये एकमेव कोण आहे? संघ आहे. म्हणून संघ पूजनीय आहे. समजलं तुम्हाला? ह्या संघाचे 9 गुण आहेत. बुद्धाचे पण 9 गुण आहेत, धम्माचे 6 गुण आहेत, संघाचे हे 9 गुण आहेत. बघा, या 9 गुणांनी युक्त हा पूजनीय संघ आहे. म्हणून बांधवांनो, संघ आपल्यासाठी पूजनीय आहे. म्हणून बांधवांनो, आज जिथे जिथे भिक्खू संघ आहे तिथे धम्माचं काम होत आहे, धम्माचा प्रचार प्रसार होत आहे. म्हणून संघावर श्रद्धा ठेवा, म्हणून संघावर तुमचा विश्वास ठेवा. कारण नेहमी नेहमी तुमच्या मनाला हे ठासून हे विश्वासावर सांगा, एकच गोष्ट सांगा की बुद्ध हे दुःख मुक्तीचे मार्गदाता आहे, धम्म हा माझा दुःख मुक्तीचा मार्ग आहे, आणि संघ हा माझा कल्याण मित्र आहे. हे नेहमी 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 तुम्हाला पटवून द्या. याच्यावर तुमची श्रद्धा ठेवा, तर हाच तुमचा श्रद्धेचा कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून बांधवांनो, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धाला, धम्माला या जम्बूद्वीपामध्ये नव्हे तर या संपूर्ण जगामध्ये प्रचारित आणि प्रसारित करणारा फक्त संघ आहे. म्हणून संघावरती श्रद्धा बिलकुल कमी होऊ देऊ नका. बुद्धांवरची श्रद्धा बिलकुल कमी होऊ देऊ नका. एकतर बघा, श्रद्धा उत्पन्न होत नाही, म्हणजे असे अनेक लोक आहेत की म्हणजे बुद्ध धम्म संघावर श्रद्धा उत्पन्न होत नाही. पण जर तुमच्या पुण्यामुळं या 3 रत्नांवर तुमची श्रद्धा उत्पन्न झाली असेल तर या श्रद्धेला कमी होऊ देऊ नका. खूप मोठं लॉस होईल बघा तुमचा, खूप मोठा लॉस आहे जर श्रद्धा कमी झाली तर. म्हणून बांधवांनो, बुद्धांवर, धम्मावर आणि संघावर नितांत श्रद्धा ठेवा. कारण या 3 रत्नांशिवाय, या 3 श्रद्धा स्थानाशिवाय दुसरं तिसरं आपलं कोणतं श्रद्धास्थान नसावं. फक्त एकमेव आपल्या मनामध्ये उपकाराची जाणीव ठेवावी की ज्यांच्यामुळं आपल्याला हे श्रद्धास्थान लाभले, की ज्यांच्या उपकारामुळं आपल्याला हे बुद्ध धम्म संघ लाभले, ते एकमेव आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा तुमची नितांत श्रद्धा ठेवा. म्हणून बुद्धांवर आणि बोधिसत्वांवर नेहमी तुमची श्रद्धा असावी. बुद्ध आणि बाबासाहेबांवरती कधीही श्रद्धा कमी होऊ देऊ नका. त्यांच्यावरती कधी अविश्वास उत्पन्न होऊ देऊ नका. श्रद्धा वाढवत चला, वाढवत चला. या वृद्धिंगत झालेल्या श्रद्धेने तुमचं सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशा प्रकारची मी मंगल कामना
अर्पण करतो. ढेरे परिवार आणि मनवर परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो.